नमस्कार, मी नाना आहिरे. आवाज इन न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजची ठळक बातमी. शिवसेनेच्या डॉक्टर ज्योती वाघमारे यांचा राज्यसभा उमेदवारी अर्ज दाखल. मुंबईतून एक मोठी बातमी समोर येत आहे. आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेना पक्षाने आपली रणनीती स्पष्ट केली असून आज शिवसेनेच्या निष्ठावान कार्यकर्त्या प्राध्यापक डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज विधान भवन येथे हा उमेदवारी अर्ज भरण्यात आला. या महत्त्वपूर्ण प्रसंगी महायुतीचे आणि शिवसेनेचे गजानन कीर्तीकर, आनंदराव अडसूळ, शायना एनसी, विजयबापू शिवतारे आणि मंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह अमोल खताळ, किरण सामंत, प्राध्यापक मनीषा काइंदे आणि मुरजी पटेल यांनी देखील उपस्थिती लावून डॉक्टर वाघमारे यांना पाठबळ दिले. डॉक्टर वाघमारे यांची उमेदवारी ही आगामी काळात पक्षासाठी महत्त्वाची मानली जात असून कार्यकर्त्यांमध्ये यामुळे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. आवाज एन न्यूज मराठी, मुंबई. सर्वप्रथम मी शिवसेनेचे मुख्य नेते, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांची मनापासून आभारी आहे की त्यांनी महिला दिनाच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रातील तमाम महिलांना एक सन्मानाची भेट दिली राज्यसभेच्या या उमेदवारीच्या माध्यमातून. मला वाटतं की माझी उमेदवारी ही केवळ माझ्या एकटीची उमेदवारी नाही आहे, तर महाराष्ट्रातल्या 2.5 कोटी लाडक्या बहिणींची ही उमेदवारी आहे आणि लाडक्या भावानं आपल्या लाडक्या बहिणीला दिलेली ही ओवाळणी आहे. त्यामुळे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आमचे नेते माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांचे मी मनापासून आभार मानते. आणि खरंच विश्वास बसत नाहीये, कारण सोलापूरच्या एका गल्लीतली सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्माला आलेली मुलगी, जिने आयुष्यभर गरिबीचे चटके खाल्ले, जिला सत्ता म्हणजे काय, राजकारण म्हणजे काय, पॉवर म्हणजे काय, पॉलिटिक्स म्हणजे काय या कुठल्याही गोष्टीचा स्पर्श नव्हता. परंतु वडील दलित पॅन्थरचे कार्यकर्ते, काबाड कष्ट करणारे माझे आई वडील, कदाचित त्यांना राज्यसभा म्हणजे काय आणि वरिष्ठ सभागृह म्हणजे काय आणि कनिष्ठ सभागृह म्हणजे काय हे पण त्यांना आज सांगून सुद्धा खरं वाटणार नाही. मला वाटतं की माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी माझ्यासारख्या एका गोर गरीब दलित की बेटी, भीमराज की बेटी, जे मी प्रत्येक वेळेला अभिमानानं सांगते, त्या भीमराज की बेटी, गरीब की बेटी, दलित की बेटीला दिलेला हा न्याय आहे असं मला वाटतं. माझी उमेदवारी माझी नाहीये, ही बाबासाहेबांच्या हातातील पेनाची उमेदवारी आहे, ही सावित्रीबाई फुलेंच्या हातातील पाटीची उमेदवारी आहे, ही संविधानानं आम्हाला माणूस म्हणून जगण्यासाठी दिलेल्या अधिकाराची उमेदवारी आहे. त्यामुळे आम्हाला माणूस म्हणून जगण्यासाठी ज्या ज्या महापुरुषांनी योगदान दिलं त्या सगळ्या महापुरुषांचे आभार. माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे भाऊ म्हणून या गरीब बहिणीच्या पाठीशी उभे राहिले. शाळेत असताना पायात चप्पल सुद्धा नसायची आणि अनवाणी पायानं सोलापूरच्या गल्लीच्या रस्त्यावर चालणारी मुलगी आज दिल्लीला जातीये. खरं वाटत नाहीये. भावनिक एवढ्यासाठी की जेव्हा मी शिवसेनेमध्ये आले, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून मी प्रवेश घेतला. खरं तर मिथ आहे राजकारणामध्ये की तुम्हाला राजकारण करायचं असेल तर तुमचा बाप मोठा असावा लागतो, तुमचं नाव मोठं असावं लागतं, तुमचं आडनाव मोठं असावं लागतं. मी मोठ्या बापाची पोरगी नाहीये, पण जर तुम्ही कष्ट करत असाल, जर तुम्ही पक्षासाठी प्रामाणिकपणानं धडपड करत असाल, मग तुम्ही गरीब असलात तरी चालेल, तुमच्यावरती मुख्य नेत्यांचं लक्ष आहे आणि एकनाथजी शिंदे साहेब हे न्याय देतात याचं उदाहरण आज त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रापुढे आणि भारतापुढे घालून दिलंय. खरं तर दलितांना, मागासवर्गीयांना संधी मिळण्यासाठी आरक्षण लागतं, महिलांच्या संधीसाठी सुद्धा आरक्षण लागतं, पण कुठलंही आरक्षण नसताना माझ्यासारख्या एका महिलेला, गरीब घरातील मागासवर्गीय समाजातील महिलेला साहेबांनी न्याय दिला. मला वाटतं साहेबांनी इथे दाखवून दिलेलं आहे, एकनाथ शिंदे साहेबांनी, की जो मैं बोलता हूँ वो मैं करता हूँ, लेकिन जो मैं नहीं बोलता वो मैं डेफिनेटली करता हूँ. अशा पद्धतीनं त्यांनी मला हा न्याय दिला. आज मला इतकंच या ठिकाणी सांगायचं आहे की सामाजिक न्यायाचा एक नवा पायंडा माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी घालून दिलेला आहे. राज्यसभेत गेल्यानंतर माझा प्रयत्न हाच राहील की ज्या पद्धतीनं माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे कायम कार्यकर्ता आणि शिवसैनिक म्हणून कार्यरत राहिले, त्याच पद्धतीनं व्हॉइसिंग द व्हॉइसलेस ज्याला म्हणतात ना, की ज्यांचा आवाज, ज्यांचे हुंदके, ज्यांचा हुंकार
कधीच ऐकला गेला नाही, त्या शोषितांचा, वंचितांचा आवाज बनून, महिलांचा आवाज बनून देशाच्या राजकारणामध्ये शोषित, वंचित, दलित, महिला आणि लाडक्या बहिणींचा आवाज बुलंद करण्याचं काम मी करत राहीन आणि त्यासाठी मला सगळ्यांचे मार्गदर्शन हे नक्की मिळतील असा विश्वास आहे.